मेनोपॉज दरम्यान कित्येक बायकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. पाळीची अनियमितता, त्यामुळे होणारी चिडचिड, अंगावरून जास्त जाणे, अनेक दिवस स्राव चालू राहणे इत्यादी. परंतु या वयोगटातील 70% बायका अशा लक्षणांना दुर्लक्षित करतात आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाहीत. मला बाकी काही त्रास नाही, पाळी जाताना होतो तेवढाच त्रास. काय म्हणतात ते मेनोपॉज का काय ते, त्यामुळेच पाळीला त्रास होत आहे. माझ्या ताईला तर 2-2 महिने जायचं अंगावरून. मग काय, काढली नंतर पिशवी. खरंच का हो, पाळीमुळे त्रस्त झाल्याने आपल्या शरीरातील एक अवयव काढून टाकणे हे आहार विहारातील बदल करण्यापेक्षा सोपे आहे का? मेनोपॉज म्हणजेच स्त्री जीवनातील असा टप्पा जेव्हा स्त्रीबीज निर्मिती हळूहळू बंद होते आणि त्यामुळेच मासिक स्रावामध्ये अनियमितता येते. हा एक नैसर्गिक बदल असून जन्मापासून राखीव असलेली स्त्रीबीजे ह्या काळात संपतात आणि त्याच्या अभावे गर्भाशयाच्या अंतत्वचेची वाढ न झाल्याने मासिक स्राव बंद होऊन गर्भाशय देखील आकसते. पूर्वीच्या काळात माणूस 100 वर्ष जगत असताना तारुण्य हे 55 ते 60 वर्षापर्यंत आरामात टिकायचे. पण अलीकडच्या काळातील बदलती जीवनशैली अनेक रोगांना जसे आमंत्रण देते, तसेच यामुळे वार्धक्य देखील लवकर येत आहे. उतार वयात स्वभावतःच शरीरातील वात नावाचा दोष वाढलेला दिसतो. बिघडलेल्या दोषस्थितीमुळे आणि बदलत्या हॉर्मोन्सच्या प्रभावाने मेनोपॉज दरम्यानच्या तक्रारी वाढत्या प्रमाणात दिसत आहेत. पाळी थांबण्याच्या गोळ्या घेऊन अथवा गर्भाशय काढून टाकून स्राव नक्कीच थांबेल, पण बिघडलेली दोषस्थिती सुधारणार नाही. आणि ह्याचमुळे वार्धक्य आणखी जवळ येऊन टाचा दुखणे, गुडघे सुजणे, झोप न येणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, मांसपेशी शिथिल होणे, हाडांचे विकार, संधी विकार इत्यादी रोग आपल्याला गोंजारू लागतात. कित्येक बायका कामाच्या गडबडीमुळे सकाळी भूक असताना देखील वेळेवर नाश्ता करत नाहीत. पाणी पिऊन भूक भागवतात. चहा आणि शिळी पोळी हा त्यांचा नाश्ता. तुम्ही दूध घेता का हो रोज? हो, चहात असतं. उपास? नाही, आठवड्यातून 1-2. तेव्हा काय खाता? हेच आपलं खिचडी, दाण्याची आमटी वगैरे. व्यायाम काय करता? अर्धा तास रोज चालते, पण जेवणानंतर. दुपारी झोपता का? अर्धा 1 तास मला झोप लागतेच. संध्याकाळी भूक लागेल तशी चहा, बिस्किट, फरसाण, भेळ वगैरे खातो काहीतरी, हलकंच काहीतरी असतं. आणि रात्रीची झोप? जाग आली की परत झोप नाही येत मला. मग काय करता? मोबाईल बघत बसते. आपण आहार विहारातील खूप छोट्या छोट्या चुका वर्षानुवर्ष करत असतो. या पद्धतीच्या आहार विहारामुळे विकृत दोष खूप प्रमाणात वाढतात. पाळीच्या तक्रारींसोबतच शरीराची झीज देखील जास्त प्रमाणात घडते. यापासून स्वशरीराचे रक्षण करायचे असल्यास आहार विहारातील सोपे बदल हे प्रत्येकाच्या घरात आणणे आवश्यक आहे, जेणेकरून आणखीन दुष्टी होण्यापासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. बिघडलेल्या दोषांना पूर्वस्थितीत आणण्यासाठी आहार, बला, गुडुची, शतावरी यासारख्या अनेक आयुर्वेद वनस्पतींनी सिद्ध औषध योजना आणि पंचकर्म चिकित्सा तसेच योग, ध्यान, साधना यांचा अवलंब करणे गरजेचे आहे. आहारामधील सर्वात सोपे बदल म्हणजे भूक लागली की खाणे, भूक असेल तेवढेच खाणे आणि तहान नसताना पाणी न पिणे, तसेच जेवताना पोटाचा एक भाग रिकामा ठेवणे. रोज 1 चमचा तूप, 1 कप दूध, 4-5 काळ्या मनुका ह्या पदार्थांचा समावेश करणे. विशिष्ट आयुर्वेदिक वनस्पती जसे बला, शतावरी, गोक्षूर, अशोक, अर्जुन, गुडुची यांचा वापर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास अत्याधिक रक्तस्रावावर ताबा मिळवता येतो, तसेच गर्भाशयाला बळ देण्यास देखील मदत होते. पंचकर्म चिकित्सा तर आयुर्वेदातील श्रेष्ठ चिकित्सा पद्धत आहेच. 40-50च्या बायकांसाठी तर बस्ती चिकित्सा ही अमृताप्रमाणे आरोग्य देणारी आहे. यामध्ये स्नेहन, स्वेदन, अनुवासन बस्ती
निरुह बस्ती, यापन बस्ती, मात्रा बस्ती असे वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेतल्यास खूप फायदा होतो. तर तुमच्या पाळीच्या तक्रारींच्या उपचारासाठी आजच सुखायू आयुर्वेद स्पेशालिटी क्लिनिक रावेत येथे भेट द्या. अधिक माहिती व उपचारासाठी संपर्क वैद्य कल्याणी अभिषेक टाकसाळे, सुखायू आयुर्वेद स्पेशालिटी क्लिनिक रावेत.